नमस्कार. कर्मचाऱ्यांसाठी आहे खुशखबर. सेवानिवृत्तीच्या वयात 2 वर्षाच्या वाढीबरोबर आणखी 2 नियम लागू. बघा सविस्तर माहिती. व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होणार असल्याचे स्पष्ट होते. उच्च न्यायालयाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी राज्य सरकारने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती 58 वर्षानंतर करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र उच्च न्यायालयाने या अधिसूचनेला स्थगिती दिली आणि नवीन निर्णय घेतला आहे. नव्या नियमांचा परिणाम. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे 10 मे 2001 नंतर नेमलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 60 वर्षानंतर सेवानिवृत्त होता येणार आहे. याआधी कर्मचाऱ्यांना 58 वर्षानंतर सेवानिवृत्त होण्याची वेळ येत असे. मात्र नव्या नियमानुसार त्यांना 60 वर्षानंतर सेवानिवृत्त होण्याची वेळ येईल. त्यामुळे त्यांना आणखी 2 वर्षे कामाला राहता येईल. लाभार्थी कर्मचाऱ्यांची संख्या. या निर्णयामुळे सुमारे 40,000 कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या वयाबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होईल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. त्यांना 2 वर्षे अधिक काम करता येणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. निवृत्तीनंतरच्या काळात त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचीही काळजी घेता येईल. कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शासनालाही दिलासा मिळाला आहे. शासनाने यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही पगार देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यावर अंमलबजावणी करता आली नव्हती. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शासनाला कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करता येतील. निदान उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना 2 वर्षाची मुदतवाढ मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि निवृत्तीनंतरच्या काळातील खर्चाचा भार कमी होईल. शासनालाही या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.